सोहळा एकता ट्रॉफी 2025 आपलं हार्दिक असं स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. झालं मित्रांनो मॅचकडे. प्रथम आई एकवीर आपटी ब संघाने टॉस जिंकलाय आज या एकता ट्रॉफीमध्ये आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय बोरपाडे अंबिली संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. खोलवर टप्प्याचा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला भेटला. तिकडे कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड पॉइंटिंग कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिकडे एकच धाव. एक धाव इथे मात्र मिळते. गणेशा झालेला आहे. संघर्षाचा बेगून इथे मैदानाच्या आतमध्ये वाजलेला आहे. मॅच रंगेल यात शंका नाहीये. तसंच आपल्यामध्ये उपस्थित आहेत DY फाउंडेशन कल्याण माजी सरपंच मानिवली श्री जगदीश धुमाळ साहेब, जे मात्र आपल्यामधून रजा त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्या वतीनं 1 2 3 4 असे पारितोषिक लाभले होते आणि तसेच नक्कीच आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी देखील आनंददादा पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. तसेच आपण पाहू शकता श्री अमर पाटील साहेब आणि श्री संदीप पाटील साहेब जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला. चेंडू चाललाय त्या ठिकाणी कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. ही मॅच मात्र जबरदस्त तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे आई एकवीरा आपटी ब संघ. दर्जेदार संघ आहे. क्वालिटी या संघामध्ये नक्कीच आहे. कारण की या संघाचा आपण विचार केला तर या संघाने जरीमरी चषकामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. खोलवर टप्प्याचा बॉल लाऊड अपील आपल्याला तिकडे पाहायला भेटली आणि हे आपल्याला नक्कीच आज पाहायला भेटेल. आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती देखील ICC चॅम्पियन ट्रॉफी आज अंतिम दिवस आणि या स्पर्धेचा देखील अंतिम दिवस आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या धावपलकावरती सध्याची स्थिती 3 धावा आहेत. हो, खोलवर टप्प्याचा बॉल उडवायचा होता त्या ठिकाणी, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये इथे डायरेक्ट हिट खेळला होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली. चेंडू जरी यष्टांवरती लागला असता तरी काहीसा फरक पडला नसता, कारण की चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली. रोहित आणि यश हे दोघे जणी खेळपट्टीवरती आहेत. पल्लूस खूप उडायचा होता त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, कारण की आपण जर पाहिला तर अनुकूल वातावरण थर्ड मॅन रिझन मध्ये तिकडे मात्र आहे नॉनस्टॉप बाउंड्रीकडे आणि तिथे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. पहिलं षटक इथे समाप्त झालेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता ती म्हणजे 4 धावा धावपलकावरती आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच असेल. त्यानंतर द्वितीय फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. जय मसोबा चिंचवली संघ आणि रायते 11 रायते संघाने सज्ज राहायचं आहे पुढील मॅचसाठी. हा पहिला पुकार तुम्हाला नक्कीच आम्ही देत आहोत. आपण देखील सज्ज राहा. आज 8 संघांचा विजयाचा अश्वमेध या क्रीडा नगरीवरती घोडदौड करेल. त्यातून एक संघ जो मात्र आपल्याला सेमीफायनल 2 मध्ये पाहायला भेटेल आणि तो संघ स्वर्गीय कुमार 11 कोंडे संघाच्या अगेन्स्ट पिक फाईट देईल आणि तिथून मात्र जिंकल्यावरती अंतिम फेरीचं तिकीट मात्र कन्फर्म असेल. श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघ जो मात्र अंतिम फेरीमध्ये आहे त्या संघाशी 2 हात करत असताना इथे मात्र आजच्या दिवसातील कोणता संघ असेल पंचांना आपण या ठिकाणी विचारतो. मागच्या वर्षाला शेवटच्या चेंडूवरती किती धावा होत्या? डॉट बॉल होता. सुदीप अंबावणे सर पंचांच्या भूमिकेत आणि आज कृष्ण केने सर पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता ॲज अ बायकरमॅन म्हणून त्याची ओळख आहे. बॅट्स त्या ठिकाणी लागले. विकेट किपर चेंडू खाली पकडलाय झेल. फलंदाज फेल. रोहितला मात्र परतावं लागतंय. यश
यश मात्र येते बाद झाला. आपण पाहिलं तर फक्त 2च धावा त्यांना आपल्या संघासाठी केल्या. कुठेतरी आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु बॅटची वरची एज लागली. विकेट किपरने मात्र चुकी केली नाहीये. थोडीशी बॅकअप दी लेंथ खेचली त्या ठिकाणी गोलंदाज प्रेम. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्येत थोडासा भर केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा, 1 गडी बाद. नक्कीच या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण पाहू शकता समाजसेवक अंबिवली व सरचिटणीस मोहणे टिटवाळा मंडल भाजपा श्री अनंतदा बालाराम पाटील साहेब यांचं नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आहे. इथे मात्र आपण पाहू शकता या झेल सोडली की मॅच येणारी वेळ येणारा काळ इथे मात्र नक्कीच ठरवेल. आणि दुसऱ्या बाजूला देखील ढोंडे साजरा अशी स्थिती निर्माण झाली. तिकडे आपण पाहिला तर वाईटिश लावण्याचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला होता, परंतु चेंडू मात्र घरत इकडे आपण पाहिलं तर विकेट पर्यंत गेला आणि तिथे देखील शोधाशोध आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या थोडीशी पुढे चालली. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. आज कोण कोणाशी वाट लागेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. इथे हा बॉल आहे. सात धावा धावफलकावरती आहेत. प्रगती पथावरती आपण पाहिलं तर दुसरं षटक आहे. पल्लूस्कू गोरवेला त्या ठिकाणी चेंडू मात्र जातो तिकडे 4 धावांसाठी. चौकार. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटलं. जोशी धावा धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुसरं षटक आपण पाहू शकता. प्रेम या ठिकाणी हाताळत असताना पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा आले. फुटास बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन रिजन मध्ये फेक केली जाते, परंतु इथे मात्र चेंडू काही अडवू शकत नाहीये. धावा देखील 2 मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता संघ जय बोरतादेव अंबिवली आणि आज आपल्यामध्ये समाजसेवक अंबिवली गाव व सरचिटणीस मोहणे टिटवाळा मंडल भाजपा श्री अनंता बालाराम पाटील साहेब यांचे देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य. आणि आज आपल्या मंचावरती ते विराजमान आहेत आणि त्यांचा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर काय क्षेत्ररक्षण आहे. आजच्या दिवसातील जबरदस्त झेल आपल्याला पाहायला भेटली. नॉनस्टॉप बाउंड्रीकडे काय झेल तिथे मात्र पकडले. संजय त्या ठिकाणी होते, परंतु फटक्यामध्ये देखील जबरदस्तपणा आपल्याला पाहायला भेटला. परंतु काय क्षेत्ररक्षण आहे.
2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि आपण या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक करूया. आपण पाहताय मित्रांनो एकटा ट्रॉफी 20-25 आणि आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये आपण पदार्पण करतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले ना तर मित्रांनो आपटी गावचे 4 संघ होते, त्यातून 2 संघांचा परतीचा प्रवास झालेला आहे, 3 संघांचा परतीचा प्रवास झालेला आहे. आता आई एकविरा आपटी ब संघ या संघावरती सर्व काही निर्भर असते. आपटीकरांच्या नजरा आता या मॅच कडे लागलेल्या असतील, या संघाकडे लागलेल्या असतील. परंतु इथे देखील आता आई एकविरा आपटी ब संघ काही चांगली कामगिरी करून दाखवेल का? सध्या तरी स्थिती ती मैदानाच्या हातमध्ये निर्माण आहे, कारण की जय भोरपादेव आंबोली संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपैकीवरती 14 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 7.0 ची सरासरी. चिराग जो मात्र पाण्याची सेवा पुरवत होता, आंबोलीकर चषकामध्ये आमच्या समेत गुणलेखकाची भूमिका देखील त्यांनी साकारली होती. आंबोलीकर चषकामध्ये नक्कीच आमचे दशरथदादा पाटील असतील, आनंददादा पाटील यांच्या वतीनं आम्हाला संधी मिळाली होती, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष धन्यवाद. जाऊया मित्रांनो मॅचकडे. 3रं षटक आपल्याला पाहायला भेटत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. रोशन या खेळाडूकडे देखील रोशन कामगिरी करण्याची धमक आहे. आपटी ब आपण विचार केला तर आई एकविराच्या नावानं संघ संघर्षाची पराकाष्ठा इथे करेल का? हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज कुठल्या प्रकारचं चुकी इथे मात्र झाली नाही विकेट किपरच्या माध्यमातून आणि फलंदाज इथे मात्र बाद. 3रा धक्का, धक्के धक्का इथे मात्र लागत आहे. इथे आपण जर विचार केला तर सध्या तरी जय भोरपादेव आंबोली संघाचे कोणतेच खेळाडू इथे चांगलं प्रदर्शन त्यांच्या वतीने पाहायला भेटत नाही. क्रिकेट आहे, जितका जुना तितकाच नाविन्यतेने भरलेला हा खेळ आहे. अगदी आपण क्रिकेटचा विचार केला तर 500 वर्षापूर्वीचा क्रिकेट फार वेगळा होता, परंतु तिथून मात्र खूप काही नियमावली आपल्याला पाहायला भेटली. आणि सध्या तर ISPL मध्ये टेप बॉल 50-50 ओव्हर 9 अशा प्रकारचं समीकरण, म्हणजे तिथे चौकार षटकार आणि त्या स्पर्धेमध्ये 9 देखील आपल्याला पाहायला भेटतो. क्रिकेट बदललेला आहे, क्रिकेटमध्ये आता नियम देखील बदललेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. हो, ते देखील आपण पाहू शकतो. लाऊड सप्रेली पाहायला भेटली. आता नक्कीच थोडासा हवेचा वारा देखील झोळका वाहत आहे मैदानावरती आणि कुठेतरी या उन्हामध्ये खेळत असताना खेळाडूंना आता ऊर्जा निर्माण होईल. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज झाला. रोशन, ओ काय बॉल आहे, वन बॉल. क्रिकेट विश्वातील आपण पाहिलं ना मित्रांनो, हा बॉल अगदी जबरदस्त आहे. या बॉलवरती कुठल्याही प्रकारचे फलंदाजाला मुवमेंट नसते, जखडून ठेवल्यासारखा हा चेंडू असतो. काय जबरदस्त बॉल, कुठल्याच स्पॉटवरती थोडासा उसळी घेणारा बॉल अगदी शरीरात जोडून गेला. बॅटची एज कदाचित लागली असती, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला असता तर खतरे की घंटा वाजली असती. इथे मात्र फटका फसलाय. गोलंदाज रोशन चेंडू खाली, कुठल्या प्रकारची चूक नाहीये. लागणार हा धक्का क्रमांक 4. आज जय भोरपादेव आंबोली संघ काही प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत नाहीये. जय नसोबत चिंचवली आणि रायते 11 रायते टीम आपण सज्ज राहायचं आहे पुढील मॅच करिता. जय नसोबत चिंचवली संघ देखील आपल्याला दिसत आहे या मैदानावरती. रायते 11 रायते आपण देखील सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा इकडे झालेल्या आहेत, त्या म्हणजे 14. 4 गडी बाद आहेत. रोशनची रोषणाई कामगिरी. ओ स्लॉट मध्ये बॉल आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या फेकून दिलाय. संघर्षमय षटकार.
या षटकाराने देखील जय बोरपादेव आंबोली संघाच्या डगआउट मध्ये देखील टाळ्यांचा कडकडाट झाला आणि होणं गरजेचं आहे, कारण की म्हणतात ना मित्रांनो, कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. जो ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. एक धावासाठी धावपळ संघर्षमय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. हो, इथे ड्राईव्ह केला, खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. चिल्लो चाललाय त्या ठिकाणी, ओहो मिसफील्ड झाली आणि इथे मात्र काय जबरदस्त कमिटमेंट, बॅक टू बॅक हा दुसरा चौकार, सलग 2 चौकार इथे पाहायला भेटले. जणू काही संजीवनी प्राप्त करून दिलेली आहे की काय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आपले अनंत भराराम पाटील साहेब देखील एक आपली खुश झालेले त्या ठिकाणी. हास्य स्मित त्यांच्या उठावरती देखील आलेलं आहे. खूप चांगले व्यक्तिमत्व आहे आमच्या आनंददादा पाटील, दशरथदादा पाटील, आणि त्यांनी देखील त्यांच्या स्पर्धेमध्ये मला 1 दिवसासाठी संधी दिली होती. आता मात्र या ठिकाणी कमबॅक झालेला आहे. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिल है, और मंजिल है तो फिर मैं प्रत्येक शब्द खुणा दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांचा पण विचार केला तर धावा इथे मात्र झाले 25 धावा धावपलकावरती. जाऊया मित्रांनो आता स्लॉग गोरचं षटक, हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला भेटत आहे. रवींद्र गोलंदाजी मार्कवरती, कमालीचा गोलंदाज आहे. जरीपरी चषक 20-25 मध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स या गोलंदाजाने दाखवलं होतं. हो, आपटलेला बॉल त्या ठिकाणी, चुकीचा अनुमान, आणि तिथे मात्र जबरदस्त फटका, क्लासिकल स्ट्रोक अगदी गॅप मधून, चेंडू फरार, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चौकार. धावसंख्या पोहोचली 29 या आकड्यावरती. आज आपण कृष्ण केणे सरांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. ॲज अ बायकर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी हसमुख असं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने ज्या वेळेला आम्ही जिथे असतो त्यावेळेला देखील आम्हाला ते हसवत असतात. गरजेचं आहे मित्रांनो, आजकालच्या जगामध्ये रडवणारी लोक जास्त, हसवणारी कमी आहेत. हो, इकडे देखील चेंडूचा पाठलाग केला जातोय आता आंबोली संघाच्या वतीनं, परंतु इथे धावांचा नाद खुळा, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 5वा. म्हणतात ना मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही संघर्षाच्या दिशेने वाटचाल करत असता त्यावेळेला तुमच्या रस्त्यामध्ये काटे येतील. काटे देखील उचलून बाजूला करा, आणि पाहता पाहता दगड देखील आली ते देखील उचलून बाजूला करा, आणि पाहता पाहता मोठे दगड देखील आले त्यांना देखील उचलून बाजूला करा, आणि पाहता पाहता डोंगर जर आला तर घाबरू नका, थांबा, थोडा सुटकेचा विश्वास घ्या, आणि त्या डोंगराला वळण घेऊन तुम्ही मात्र तुमचा मार्ग शोधा. आणि सध्या तरी जय बोरपादेव आंबोली संघ तो मार्ग शोधण्याचा इथे मात्र नक्कीच प्रयत्न करेल. चाहत्यांची मन इथे मात्र जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता या 30 धावा. कल्पेश मगर गुणलेखक, चांगले गुणलेखक त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. गरजेचं आहे, आज शेवटचा दिवस आहे. फटका फसला, क्षेत्ररक्षक दूर आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील का? हो, झेल सोडली आहे त्या ठिकाणी. आणि इथे मात्र खेळाडूच्या काही हाताला इजा झाल्या आहे का? नक्कीच स्प्रे आपल्याकडे आहे, मेडिकल सेवा देखील पुरवली जाईल, आणि देखील पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन जातोय. त्या अनुषंगाने खेळाडूंना देखील विनंती असेल की जीवांच्या हक्कांतानं क्रिकेट खेळू नका. शरीर सलामत तो पकडी 50. कारण की संघर्षाच्या सत्रामध्ये जशी मॅच मुवमेंटला येते ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या चांगल्या खेळाडूंची गरज असते, आणि ती कमतरता जर झाली तर कदाचित या स्पर्धेला देखील मुकावं लागणार आहे. तर नक्कीच आपण या ठिकाणी सन्मान घेऊया.
तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत समाजसेवक अंबिवली तसेच सरचिटणीस मोहने टिटवाळा मंडल बीजेपी श्री अनंता बाळाराम पाटील साहेब. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपला कॅमेरा आपल्या मंचाकडे घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी सन्मान करतो श्री अनंता बाळाराम पाटील साहेबांचा. आमचे दिनेश मगर सरांना विनंती असेल की ही मायेची उबदार शाल त्यांना या ठिकाणी आपण देतो आणि हा मोमेंटो सन्मान चिन्ह गोड आठवण इथे मात्र अनंता बाळाराम पाटील साहेबांना दिली जाते. अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. त्या दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्यामध्ये दरम्यान मॅच कडे आपण देखील फोकस करूया. धावसंख्या धावपळीवरती 32 आहेत आणि हे व्यासपीठ आपल्याला देखील पाहायला भेटलं. साईडला मोठा फटका ओरसंतो बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिकडे अजून एक धावांच्या नादामध्ये फलंदाज बाद 6वा विकेट या ठिकाणी गेलेला आहे. अर्धी टीमची मात्र डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेली आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. या क्रिकेटला जर तुम्ही संघर्षाची पराकाष्ठा कराल तर हा क्रिकेट देखील तुम्हाला तितका सन्मान देईल, तितकाच दर्जा देईल, यात मात्र शंका नाही. जय बसोबा चिंचवली आणि रायते 11 रायते दोन्ही संघाच्या कर्णधारांनी थेट आमच्या मंचासमोर उपस्थित राहा टॉस करण्यासाठी. यस नॉट आउट आहे. फलंदाज इथे मात्र धावसंख्या 33. खोलवा टप्प्याचा बॉलवर शॉट. काय शॉट केलाय. अगदी शेवटच्या मुवमेंटला हेलिकॉप्टर लँड केला आणि गरजेचं होतं. हा षटकार किती इम्पॉर्टंट असेल ना, येणारी वेळ येणारा काळ येथे मात्र नक्कीच सांगून जाईल. दरम्यान या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूया. एक रन दिला ना, एक रन दिला ना, रन दिला तो रन दिला, एक रन दिला तो, एक रन दिला, आउट निघाला. नो नाही दिला, रन दिला. हा रन दिला, नो नाही दिला, रन दिला. नक्कीच 40 धावांचं लक्ष आहे आणि दरम्यान आपण या ठिकाणी श्री अमर पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. श्री आकाश धुमार यांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी श्री अमर पाटील यांना ही मायेची उबदार शाल सन्मान चिन्ह स्वागतम सुस्वागतम. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री संदीप पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आपण शुभ सन्मान करूया. त्यांचा सन्मान या ठिकाणी आकाश धुमार यांच्या शुभ हस्ते आपण करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आणि चला आपण टॉस कडे वळूया. जय मसोबा चिंचवली आणि रायते 11 रायते अशी ही मॅच आणि या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. जय मसोबा चिंचवली संघाचे कर्णधार इथे येऊन ठेपलेले आहेत. रायते 11 रायते संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये इकडे थेट आमच्या मंचासमोर जोडा. श्री धीरज पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. म्हणजे गिरीश दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. अर्पित श्रीमन चंद सुहासित फूल, भूल हो गई जो हमसे क्षमा करना.
जो हो जाए कुछ भूल. तसेच श्री सचिन धुमाळ दादूस जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री सचिन धुमाळ दादूस उद्योजक, दादूस चायनीज कॉर्नर चे सर्व आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आज आपल्याला नक्कीच मान्यवरांची मांदियाळी पाहायला भेटेल. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आपण करूया या ठिकाणी टॉस. मान्यवरांना विनंती असेल, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. तर आंबिले गावचे समाजसेवक व सरचिटणीस बोंडे टिटवाळा मंडल बीजेपी श्री अनंता बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच असेल आणि इथे मात्र टॉस झालाय, टॉस जिंकलाय. टॉसविन रायते संघ आणि चूज केलेली आहे गोलंदाजी आणि दरम्यान 40 धावांचं हे लक्ष, 40 धावांच्या ह्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की या धावा इथे डिफेन्स केल्या जातील हे मात्र आपल्याला ऐकवतील मिस्टर विश्वास केने. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. एकटा ट्रॉफी एकटा चषक 2025. पहिला शेड येथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतात भरता वेगाने. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ऋषीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ बागफुटला गेले, बागफुट पंच, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. वीरेंद्र सेवाग शाहीलने चेंडूला फेकून दिला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखना स्ट्रोक षटकार. 8 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात, 40 धावा बनवायच्यात आणि इथे मात्र हा फटका दमदार आला. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं जय बोरपाटे क्रिकेट संघ आंबिवली मदारशाहींना ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि नक्कीच आमच्या मुख्य मंचावरती सन्मान्य अनंता शेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतीनं आमचे अमरजी पाटील असतील, संदीप पाटील, धीरज पाटील, सचिन धुमाळ आणि आज नक्कीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील अपेक्षित असेल. कुमार पाटील देखील ऍक्शन मध्ये आपण पाहतो. चांगला खेळ, चांगला कमबॅक करावा लागेल. अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो. एस्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड सुनील जाधव देखील उपस्थित आहेत.
तिसरा चेंडू होता. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण कुमार पाटीलचं. डॉट बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुमारला आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला सज्ज तो देखील आहे. आता मात्र नक्कीच कमबॅक करत असताना ऋषीला आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. तो पुढे शबाक ऑफ द्यान चेंडू हाताळला होता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये होते मात्र ही एक धाव फलकावरती जोडली जाईल. 40 धावा जरूर बनवायच्या त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपटी बी संघ. कमबॅक करावा लागेल ऋषीला देखील. आतापर्यंत धावा धावफलकावरती खर्च केला 10. अजून 2 चेंडूंचा काही शिल्लक या षटकातील. तो क्या बात आहे, तेज सरळ चेंडू होता आणि हा चेंडू देखील येतो डॉट. इथे मात्र हा डॉट बॉल येतो. अंतिम चेंडू आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषीला आपण पाहतोय. ओ फटका, इथे मात्र फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक बऱ्याच वेगाने तिथे जाण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडू सीमा रेषा पार. हा दमदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. आमचे कल्पेश असतील, रुपेश असतील, आकाश असतील, नरेश दादा असतील यांची देखील तितकीच मेहनत या स्पर्धेला आणि सातत्याने आमचे दिनेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. आज त्यांची देखील अफाट मेहनतीने या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. अत्यंत सुरेख स्पर्धा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये बरोबरच्या 26. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिरागला आपण पाहतोय. चिराग वरती आता मात्र विश्वास दाखवला. 26 धावा अजूनही बनवायच्या. 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. ऑन द मार्क चिराग. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती 26 धावेची आवश्यकता. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. तेच तर चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा बाईटचा इशारा. अव्वंताच्या स्वरूपाने इथे मात्र धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गोलंदाज तयार. ओ विस्टामिंग आहे परंतु थोडेसे क्षेत्ररक्षक दूर आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पहिलाच बोलला सिंगल झाली ना. एक पहिला वाईट बाबा, वाईट आणि एक ना दोन वाईट चेंडू त्यानंतर मात्र सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. कमबॅक करावा लागेल. चिरागला देखील कमीत कमी धावा रोखाव्या लागतील कारण की पहिल्या षटकामध्ये 4 धावा धावफलकावरती आपण 14 धावा आल्या होत्या. ऋतिक आणि राजन सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला परंतु इथून जय बोरपाडा क्रिकेट संघ आंबेलीला कमबॅक करावा लागेल. इकॉनॉमिकल स्पीड चांगली गोलंदाजी करावी लागेल मधाच्या आतमध्ये. हो ऑफ द बॉडी पुनश्च वाईट. धावा रोखणं गरजेचं आहे. आधीच धावा कमी आहे. त्या धावांना रोखायचा असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये साकारावा लागेल.
फटका इथे मात्र फसला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील परंतु इथे या 2 धावा धावफलकावरती जोडतील. भरपूर दूर होते क्षेत्ररक्षक आणि प्रयत्न देखील होता त्या ठिकाणी परंतु पोहोचले नाही. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगला खेळ अशा एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला आपटी बी त्यांच्या अगेन्स्ट जय बोरपदे क्रिकेट संघ आंबिवली अशी ही लढत आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आणि तदनंतर मॅच देखील आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ पुढील सर्ज देखील असतील. पुरेशा मिस्टार्निंग आहे. पहिले क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल कारण की फेकी देखील तितकीच अॅक्युरेट होती आणि त्या अनुषंगाने 1-1 धाव इथे मात्र फार महत्वाचे असेल. दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीचे संघ आहे. एका बाजूला जय बोरपदे क्रिकेट संघ आंबिवली आणि दुसऱ्या बाजूला आपटी बी संघ. धावसंख्या धावफलकावरती 20 आणि अजूनही 20 धावा इथून मात्र बनवायच्या जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी करावी लागेल चिरागला देखील परंतु ऋतिक आणि राजन देखील कमालीचे प्रदर्शन करतो मधाच्या आतमध्ये. हो बॅटमॅन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. अपील केली होती परंतु बॅटची इथे मात्र एवढी कट होती की चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला होता. तरी सुद्धा चिराग अपील कशा पद्धतीची करत होते. लेग बॅटची अपील करत होते काय हरकत ना. परंतु इथे मात्र 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 22 धावा धावफलकावरती 18 धावा अजूनही बनवायच्यात आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 14 चेंडू आणि 14 मध्ये बनवायच्यात 18. शॉट थंब पुल केलाय. क्या बात आहे. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. इट्स अ ब्युटिफुल बिग हिट षटकार. आता काय चॉईस नाही. नवीन बॉल दिला जाईल. 2 षटकापर्यंत आपण नवीनच बॉल देतो. या स्पर्धेचा हा नियम आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र नवीन चेंडू दिला जाईल. धावसंख्या या षटकाराच्या मतीनं जाऊन पोहोचेल 28 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 12 धावींची आवश्यकता. चेंडू शिल्लक 13 मध्ये बनवायच्यात 12. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय चौधरी येतील आणि तत्पूर्वी इथे मात्र सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या खेळी धावसंख्या धावफलकामध्ये 29 आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये बनवायच्यात 11 धावा. असं 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावा अजूनही बनवायच्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जितेशला पण पाहतो आमचे नरेश दादा ॲज अ ड्रिंक्समॅन. आज त्यांनी देखील बरीच भूमिका साकारल्यात या स्पर्धेसाठी. त्यांची देखील अफाट मेहनत आहे. त्यांचं देखील कौतुक. फुल टॉस चेंडू आहे. नो लुक स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. 1 धाव कंप्लीट आणि तिथे मात्र फेकी देखील आपण पाहिले तर येते आणि
2 धावा झाल्या असत्या परंतु एकच धाव घेतली. 10 धावा अजूनही बनवायच्या. जितेशला इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल. मराठा आतमध्ये आपल्या संघाला अखेर चांगली भूमिका साकारून द्यावी लागेल. जितेश पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. 10 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. जीवाशा अक्कांताने क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो मराठा आतमध्ये. अर्धा बॅटमॅन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, क्षेत्ररक्षण देखील चांगलं, फेकी देखील ॲक्युरेट. इथे मात्र मिळेल फक्त एक धाव. एका धाब्यासाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केला त्या म्हणजेच तब्बल 15 आणि त्या जोरावरती इथे मात्र कमबॅक करत असताना मराठा आतमध्ये आपटी बी संघ. परंतु या षटकामध्ये जितेशने चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. एकंदरीत चांगला खेळ देखील राहिला या दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार ऑन द मार्क. अपील परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलं. लेगबायच्या स्वरूपाने एकच धाव फलकावरती जोडली जाईल. आमच्या पंच कृष्णा केने सरांना आपण पाहतोय. पंचांची भूमिका नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो अनेक स्पर्धांमध्ये आणि नक्कीच थोडासा शेड्यूल त्यांचा देखील टाईट होता परंतु तरी सुद्धा या स्पर्धेसाठी त्यांनी देखील आवर्जून इथे उपस्थित दर्शवली. त्यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीने कौतुक करू. धावसंख्या फलकावरती 32, 32 धावा अजूनही जिंकण्यासाठी 18 धावा बनवायच्या. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला अशा एकंदरीत दिवसामध्ये. फटका दमदार आहे परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतील आणि इथे मात्र चांगला झेल. ऋषी होते डाऊन द बॉल आणि ऋषीचा हा चांगला झेल पाहायला मिळाला. अखेरीस ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट्स मुलाच्या आतमध्ये संपादित केले गोलंदाज जितेशने. आता मात्र इथून पलटवार करेल का जय बोरपादे वांबिवली संघ हे देखील पाहावं लागेल. राजनच्या खेळी शांत होते कारण की राजनने देखील चांगली फटकेबाजी केली होती. एक चौकार त्याच्या बॅट मधून देखील आला होता परंतु राजन आता मात्र तंबूच्या आशयाला लागून बाटमराच्या आतमध्ये रवींद्र इनाट नंबर 3 वरती दाखल होते. धावसंख्या फलकावरती 32 वरती कॉन्स्टंट आहे. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावा बनवायच्या. आठ धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. जितेशला इथे कमबॅक करून द्यावा लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 4-0 मध्ये 3 धावा कब्जे गेल्यात. महत्वाच्या एक विकेट्स घेतल्या. गोलंदाज तयार ऑन द मार्क. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील आणि फेकी देखील चांगल्या. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जितेशने कमबॅक करून जरूर दिला परंतु धावा आता मात्र फार कमी राहिल्या. 33 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत आणि आता मात्र हा अंतिम चेंडू आहे षटकातील. 7 चेंडू 7 धावा बनवायच्या. बॉल टू रन इक्वेशन आहे. जितेशचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये त्यांनी देखील हाताळल्या. कमबॅक करून जरूर दिला. इथे मात्र देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. खोदून काढला 100 आणि त्याच्यावरती देखील अंतिम चेंडूवरती होते ही सिंगल आणि इथे मात्र या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 5 आणि एक विकेट्स महत्वाची जितेशने घेतली आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये बनवायच्यात 6 धावा. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्यात 6 धावा. बस ड्रिंक्स ब्रेक्स मधाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं.
हे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 6 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगला खेळ इथून अपेक्षित असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे मात्र चेंज केली जाते आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय चौधरीवरती विश्वास दाखवला. 6 मध्ये 6 फक्त डिपेंड करायच्या. कमबॅक करून दिला जितेश गोलंदाजीच्या जोरावरती. येथे पाहायला मिळेल अक्षय कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 6. कमबॅक होईल का, चांगली गोलंदाजी होईल का, हे देखील पाहावं लागेल. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ अपेक्षित असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. ओ जितेशचा इथे मात्र अक्षयवरती पहिला चेंडूवरती प्रहार. थोडासा क्षेत्ररक्षक दूर ठेवला होता आणि त्याच्यावरती हा चौकार येतो. ऋतिकने कमालीची फटकेबाजी केली आणि ही विकेट फार महत्वाची होती जय बोरपादे आंबिवली संघासाठी. आणि आता मात्र 3 धाब्यांची अजूनही आवश्यकता. 2 धाब्यांची आवश्यकता. हा डॉट बॉल आला. बाकी चेंडूवरती जर चौकार नसता गेला तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु इथे मात्र या 2 चेंडूवरती धावा आले. 4 अजूनही 2 धावा बनवायच्या. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अक्षय देखील प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार. फुलटा शेंडा त्याच्यावरती हा प्रहार पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट आणि इथे दुसरी धाव देखील घेतली जाईल आणि अशा पद्धतीने हा सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय आपटी बी या संघाचा. आपटी बी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जय बोरपादे क्रिकेट संघ आंबिवलीसह आम्ही करतोय हार्दिक हार्दिक कौतुक आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना देऊयात शुभेच्छा. चिंचवली आणि रायते अशी पुढील मॅच. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या मॅचचा हिरो ज्याने नॉट आउट 26 धावा बनवल्या ऋतिक ठरला या मॅचचा हिरो. यस ऋतिक आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ऋतिकला आपण देऊयात. आमच्या मुख्य मंचावरती आमचे मान्यवर आहेत आणि आनंददादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला पुढील दोन्ही संघांनी सज्जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आपण देऊयात इथे मात्र